असतील, हे सगळे नेते एकत्र येणं, एकाच मंचावर येणं ही बाब खूप महत्त्वाची आहे। आता पवार कुटुंबातील सदस्य काय बोलतात, शरद पवार काय टिप्पणी करतात का, अजित पवार काय बोलतील का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। खरं तर हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे कदाचित राजकीय भाष्य कोण करणार नाही, तरी देखील या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। सुप्रिया काही वेळापूर्वी आपण पाहिलं या थेट दृश्यांमध्ये की सुप्रिया सुळे आणि अजितदादा बोलत होते बराच वेळ, दोघांमध्ये चांगला संवाद झाला। मात्र अगदी शरद पवारांच्या समोरून 3 ते 4 वेळा अजित पवार गेले, मात्र त्यांनी शरद पवारांशी काही अजून संवाद साधला नाही। मंचावर आल्यानंतर अजित पवारांनी समोर बसलेल्या लोकांशी देखील संवाद साधला, हातवारे उंचावून त्यांना अभिवादन केलं, मात्र अजून शरद पवारांशी काय अजित पवार बोलले नाही। कारण दोन्ही नेत्यांची देहबोली बघणं महत्त्वाचं आहे। जवळ असून देखील, एकाच मंचावर असून देखील अजित पवारांनी आपल्या काकांना अजून काही नमस्कार केला नाही। आपण हे थेट दृश्य दौंडमधील कार्यक्रमाची पाहतोय। विद्या प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम आहे। अनंतराव पवार स्कूलचं हे उद्घाटन आहे, इंग्लिश मीडियम स्कूलचं हे उद्घाटन आहे। आणि या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी सगळे पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत। खरं तर हा पवार कुटुंबियांच्या घरचाच सोहळा आहे। सुमारे 2 तास हा कार्यक्रम चालणार आहे। आपण जाऊयात थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी, आमचे प्रतिनिधी आहेत अक्षय बडवे। अक्षय, आपण पाहतोय की बराच वेळ झाला मंचावर सगळे स्थानापन्न झालेले आहेत। शरद पवार तर सर्वात आधी आले, त्यांच्या शेजारी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार देखील बसलेले आहेत। मात्र अजित पवार मंचावर येऊन 3 ते 4 वेळा शरद पवारांच्या समोर न गेले, मात्र त्यांनी अजून समोरच्या लोकांना नमस्कार केला, मात्र अजून शरद पवारांना अजित पवारांनी काय नमस्कार केला नाही। सुप्रियतांशी बोलले, आपल्या बहिणीशी बोलले, मात्र आपल्या काकांना काय त्यांनी अजून नमस्कार केला नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर दौंड तालुक्यातील मौजे चिंचोळी या गावात अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। मुख्य इमारतीचं, मुख्य जागेचं जे लोकार्पण उद्घाटन आहे ते पार पडलं असताना आता मुख्य सभास्थळी हा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण जर मंचावर बघितलं तर राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि पवार कुटुंबियातील अनेक महत्वाचे प्रमुख मंडळी जे आहेत त्या मंचावर आहेत। मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलाही संवाद जो आहे तो अद्यापही झालेला आपल्याला दिसत नाहीये। हा कार्यक्रम सुरू होऊन साधारण 5 ते 10 मिनिटं झालेली असून अजित पवार यांनी या कार्यक्रमाला जे लोक जमा झालेले आहेत, जे लोक उपस्थित आहेत, त्यांना खरं तर अभिवादन केलं। मात्र स्टेजवर बाजूला बसलेले असताना सुद्धा अजित पवारांनी शरद पवारांशी कुठलाही संवाद जो आहे तो आपल्याला साधलेला आतापर्यंत दिसत नाहीये। हे चित्र जे आहे ते आपल्याला काही दिवसांपूर्वी पुण्यातील झालेल्या एका कार्यक्रमात असंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कारात जेव्हा प्रदान करण्यात आला होता, एसटी कॉलेजच्या मैदानात जेव्हा कार्यक्रम झाला होता, त्याच वेळेला अजित पवार आणि शरद पवार हे देखील दोघेही एकाच मंचावर होते। मात्र अजित पवार यांनी शरद पवारांना भेटणं सुद्धा टाळलं होतं। याच्या व्यतिरिक्त देखील अजित पवार जिथे शरद पवार ज्या ठिकाणी उभे होते त्याच्या पाठीमागून अजित पवार हे चालत निघून गेले होते आणि तसंच काही दृश्य जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळते। मात्र अद्याप कार्यक्रम खूप मोठा आहे। हा कार्यक्रम जरी आता 5 मिनिटं सुरू झाले असले तरी सुद्धा अजून 1 ते 1.5 तास हा कार्यक्रम चालणार आहे। त्यामुळे पुढच्या सत्रात या कार्यक्रमाच्या नेमकं हे दोघेही नेते काय बोलतात, कुठल्या विषयावर संवाद साधतात का, काही घरातील कौटुंबिक काही खरं तर चर्चा होतीये का, हे देखील पाहणं महत्वाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी बरोबर आहे अक्षय। दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं उद्घाटन होतंय, कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय। एकाच मंचावर एवढे सगळे नेते आहेत, एकाच कुटुंबातील सदस्य आहेत पवार कुटुंबातील, त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे। आणि सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही सगळी दृश्यच खूप बोलकी आहेत। मात्र अजून तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही संवाद झाला नाही, कारण या कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्यांदा शरद पवार आले, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार देखील होत्या। आणि विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, असे भावपूर्ण उद्गार आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढले व तमाम बहुजन समाजाला
शिक्षणाचा संदेश दिला. हाच संदेश शिरोधार्य मानून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 16 ऑक्टोबर 1972 रोजी म्हणजे तब्बल 51 वर्षापूर्वी बारामती शहरात विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. याच संस्थेची एक शाखा 1999 साली भिगवणजवळील सिनारमास परिसरात सुरू झाली. सिनारमास कंपनीतील कामगारांच्या मुलामुलींसोबतच भिगवणसारख्या ग्रामीण परिसरातील मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे हा त्यामागील हेतू होता. आज बरोबर 24 वर्षानंतर या शाळेचे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे भव्य दिव्य व प्रशस्त इमारतीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर या शाळेचं अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल असं नामकरण होत आहे. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या स्कूलच्या विद्यार्थिनींना स्वागत गीत म्हणण्यासाठी विनंती करतो. स्वागत गीत.